प्रथमतः सर्व नागरिकांना तर गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो. आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण दीपक फोडून वर्गणीला सुरुवात करत आहोत. जे आपला आमची कार्यकारी मंडळी तर 33 जणांची आमची मंडळी स्थापन केलेली आहे. आजपासून सुरुवात करत आहोत. गेली 105 वर्षे शिवजयंतीला झाली. आता हे 106वा वर्ष आहे. आपला कार्यक्रम हा आता गेली 4-5 वर्षापासून 5 दिवसाचा निश्चित करण्यात आलेला आहे. यापूर्वी 3 दिवस साजरा करण्यात येत होता. परंतु उत्सवाचं स्वरूप पाहता, वाढती लोकसंख्या पाहता आम्ही हा कार्यक्रम आता 5 दिवसाचा नियमित केलेला आहे. यावर्षी हा कार्यक्रम 18 एप्रिल ते 22 एप्रिल या 5 दिवसामध्ये साजरा होणार आहे. या उत्सवाचं विशेष म्हणजे आमची म्हणजे आता जी शासकीय शिवजयंती, तिथीनुसार शिवजयंती ही आत्ता व्हायला लागली. पण आमचा हा उत्सव गेले 105 वर्ष साजरा होतो. तो अक्षय तृतीयेचा म्हणजे वैशाख शुद्ध 2, 3, 4 असा या 3 दिवसाच्या कालावधीत साजरा होत होता आणि तोच आम्ही मुहूर्त यापुढे अशाच प्रकारे साजरा करणार आहोत. आणि हे उत्सवाचं स्वरूप आता दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे उत्सव 5 दिवसाचा करण्यात आलाय आणि लोकांचा प्रतिसाद बघता महाराजांविषयीचा आदर आणि त्यांची जयंती साजरी करण्यासाठी येणारे जनसमुदाय हे त्यांची अपेक्षाही उत्सव मंडळाकडून वाढत आहे. आणि आमच्या आता जे यावर्षीचं कार्यकारी मंडळ आहे ते सगळं तरुण मंडळ आहे. अध्यक्ष तर तरुणच आहे, त्याच्यावरची त्यांच्यापेक्षाही तरुण आहेत मंडळी. त्यामुळे उत्साह दांडगा आहे आणि दिवसेंदिवस उत्सव अधिकाधिक प्रमाणात चांगल्या रीतीने आणि शांततेने पार पाडण्यात त्यांना मी शुभेच्छा देतो. गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या सर्व हिंदू बांधवांना हार्दिक शुभेच्छा. आमचा बदलापूर गावचा शिवजयंती उत्सव हा गेले 106 वर्ष अविरतपणे चालू आहे आणि ह्या वर्षीचे अध्यक्ष आतिश बाईकरनी भूषवलेला आहे आणि त्याची वर्गणीची सुरुवात आणि उत्सवाची तयारीची सुरुवात आजपासून आम्ही करत आहोत. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.